आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। ही खिचडी एकदम मऊ त्याचबरोबर मोकळी देखील होते आणि एकदम सुटसुटीत, प्रत्येक दाणा एकदम परफेक्ट मऊ झालेला असतो। त्याचबरोबर जशी तुम्हाला हवे तशी मोकळी देखील होते। यामध्ये आपण बटाटे घातल्यामुळे ही टेस्टला एकदम बेस्ट तयार होते। चला तर साबुदाणा खिचडी बनवायला सुरुवात करू। त्यासाठी आपण इथे एक बाउल शाबू घेतला आहे। आता तो काय करायचा आहे, दुसऱ्या एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। 1 ते 2 पाण्याने साबुदाणा व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, कारण साबुदाण्याला जो एक्स्ट्रा स्टार्च असतो तो निघून जाईल। यासाठी अशा प्रकारे साबुदाणा हाताने मिक्स करून 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यातील सर्व पाणी काढून टाकू आणि साबुदाणा भिजून थोडासा वरील इतकंच पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। खूप जास्त पाणी घालायचं नाही। पाणी जर जास्त झालं तर साबुदाणा आपण जेव्हा खिचडी बनवतो त्यावेळेस तो लगदात होतो किंवा एकदमच सॉफ्ट होतो। तर त्यासाठी साबुदाण्यावरती अगदी थोडंसं अर्धा बोट येईल इतकंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। 3 ते 4 तासासाठी हे भिजवून ठेवायचं आहे किंवा रात्रभर तुम्ही भिजवून ठेवलात तरी देखील चालेल। आता मी 4 तासासाठी भिजवले होते। एकदम मोकळा असा हा साबुदाणा छान भिजला गेला आहे आणि एकदम मऊ देखील झाला आहे। आता आपण काय करायचं आहे, एखाद्या चमच्याने हे सर्व साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यामुळे तो खाली बाउलला कुठेही चिकटणार नाही आणि प्रत्येक त्याचा एक एक दाणा मोकळा होईल। त्यासाठी चमच्याने किंवा हाताने अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून घेऊ शकता। अर्धी प्रोसेस आपल्याला आत्ताच करायची आहे आणि नंतर अर्धी प्रोसेस आपण फोडणी घालतो त्यावेळेस करणार आहोत। तर साबुदाणा मोकळा करून झाल्यावर आपण यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे। मीठ किंवा सेंधव मीठ उपवासाला तुम्हाला जे चालत असेल ते इथे तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर अर्धा चमचा साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे साबुदाणा एकदम सॉफ्ट बनतो आणि टेस्टला देखील खूप छान लागतो। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता मी 1 मोठी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहेत आणि त्याची दरदरीत अशी मिक्सरला पावडर करून घेतली आहे। शेंगदाणे जेव्हा आपण भाजून मिक्सरला बारीक करतो तेव्हा खूप जास्त पावडर करायची नाही, थोडीशी दरदरीत ठेवायची आहे। कारण शाबू आपण जेव्हा खातो ना तेव्हा दाताखाली शेंगदाणे येतात, ते खूप छान लागतात। तर त्यासाठी अशा प्रकारे दरदरीत असे हे शेंगदाण्याचं कूट करायचं आहे। आता 1 वाटी पूर्ण शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते मी यामध्ये घालते आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। अशा प्रकारे सर्वात प्रथम तुम्ही शाबूमध्ये शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स केलात तर फोडणी घालताना पटकन फोडणी घालता येते आणि सर्व बाजूनी दाण्याचा कूट शाबूला अगदी व्यवस्थित लागला जातो। गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घालायचं आहे। गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे। आता इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे त्याची साल काढून मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले आहेत। हे तुकडे चौकोनी शेपमध्ये आहेत। तुम्हाला पाहिजे तशा शेपमध्ये तुम्ही इथे बटाटे चिरून वापरू शकता। गॅस मोठ्या आचेवरती ठेवूनच पहिला 2-3 मिनिटं हे व्यवस्थित बटाट्याच्या फोडी परतून घ्यायच्या आहेत। थोड्याशा परतल्या गेल्या की गॅस मध्यम आचेवरती करायचा आहे आणि याला छान असा सोनेरी रंग येऊपर्यंत बटाटे भाजून घ्यायचे आहेत। बटाट्याच्या फोडींना सोनेरी किंवा गोल्डन ब्राऊन रंग आला की बटाटे शिजलेत हे परफेक्ट ओळखायचं। फक्त गॅस मध्यम आचेवरती ठेवूनच हे बटाटे भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर हवा असेल तर शिजवलेले बटाटे देखील इथे वापरू शकता, पण कच्चे बटाटे जेव्हा अशा प्रकारे आपण तेलामध्ये फ्राय करतो ना त्यावेळी शाबूची टेस्ट खूपच छान लागते। आता यामध्ये 3 ते 4 हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे। त्याचबरोबर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घातलं आहे। जिरं आपण सर्वात प्रथम घातलं नाही कारण आपण बटाटे भाजणार होतो आणि जिरे करपले असते। तर त्यासाठी पहिला बटाटे भाजून घेतले आहेत, त्यानंतरच आपण यामध्ये मिरची आणि जिरे घालायचे आहेत। आता यामध्ये मिक्स केलेला साबुदाणा देखील घालू आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅस सध्या मध्यम आचेवरती चालू आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही साबुदाणा खिचडी बनवलात तर ती एकदम सॉफ्ट देखील बनते आणि जशी हवी तशी मोकळी देखील होते। यामध्ये आपण साखर घातल्यामुळे साबुदाणा खिचडी सॉफ्ट बनण्यास मदत करते। आता हे प्लेट झाकून 5 मिनिटांसाठी मंद आचेवरती वाफ देऊन घ्यायची आहे। 5 मिनिटांनंतर प्लेट काढून पाहू आपण। एकदम परफेक्ट मऊ आणि मोकळी साबुदाणा खिचडी तयार झाली आहे। तुम्हाला जर हवा असेल तर जेव्हा आपण साबुदाणा खिचडी खातो त्यावेळेस तुम्ही याच्यावरती लिंबू देखील पिळून घेऊ शकता। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि कलर देखील खूपच छान आला आहे याचा। अशाच प्रकारे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, टेस्टला खूपच बेस्ट होते। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण खाली जी सॉफ्ट झालेली साबुदाणाचे दाणे आहेत ते वरून खालून अशा प्रकारे मिक्स केल्यामुळे
ते एकजीव होतात. तर अशा प्रकारे ही परफेक्ट साबुदाणा खिचडी तयार झाली आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आणि जर उपवास करत असाल आणि साबुदाणा खिचडी केला असाल तर त्याबरोबर दही नक्की घ्या. त्यामुळे साबुदाणा व्यवस्थित पचतो आणि बाधत नाही अजिबात. नवरात्रीचे 9 दिवसाचे तुमचे उपवास असतील आणि अशा प्रकारे तुम्ही साबुदाणा खिचडी केलात तर त्याच्याबरोबर नक्कीच तुम्ही दही किंवा ताक याचा वापर करा. त्यामुळे ते तुम्हाला शरीराला अजिबात बाधणार नाहीत आणि ताकामुळे व्यवस्थित पचतील देखील. आता अशा प्रकारे ही मस्त अशी साबुदाणा खिचडी तयार झाली आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच करा. साबुदाणा खिचडी मोकळी होण्यासाठी फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक तर साबुदाणा अगदी व्यवस्थित चांगला असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये पाण्याचं जे प्रमाण आहे ते अगदी मी सांगितलं आहे त्याप्रमाणे जितका साबुदाणा बसेल तितकाच पाणी घालायचं आहे. जास्तीचं पाणी अजिबात घालायचं नाही. अगदी थोडंसं वरती पाणी आलं तर चालेल पण जास्तीचं घालायचं नाही. त्यामुळे परफेक्ट असा साबुदाणा नक्कीच तयार होईल. तर परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.